द पॉवर ऑफ पॉझिटिव्ह थिंकिंग. नमस्कार मित्रांनो, कधी तुम्हाला असं वाटलं आहे का की आपण खूप मेहनत करतो पण तरीही आयुष्यात काहीतरी कमी आहे? कधी आत्मविश्वास अचानक कमी होतो, कधी मनात भीती येते, कधी वाटतं की आपल्याकडून काहीच होणार नाही. आणि मजेशीर गोष्ट म्हणजे हे सगळं बाहेरून नाही तर आपल्या स्वतःच्या विचारामधून सुरू होतं. आज आपण ज्या पुस्तकाबद्दल बोलणार आहोत त्या पुस्तकाने लाखो लोकांचं आयुष्य बदललं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे द पॉवर ऑफ पॉझिटिव्ह थिंकिंग. हे पुस्तक आपल्याला शिकवतं, आपले विचार बदलले तर आपलं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या पुस्तकातील महत्त्वाच्या शिकवणी, खऱ्या आयुष्यातील उदाहरण आणि रोजच्या जीवनातील वापरता येतील अशा प्रॅक्टिकल टेक्निक्स पाहणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित हा व्हिडिओ तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीलाच बदलून टाकेल. पार्ट 1. सकारात्मक विचार म्हणजे काय? लेखक नॉर्मन विन्सेंट पेल सांगतात, सकारात्मक विचार म्हणजे फक्त खोटं असणं नाही किंवा सगळं ठीक आहे असं स्वतःला फसवणं नाही. सकारात्मक विचार म्हणजे अडचणी असतानाही आशा न सोडणं. उदाहरणार्थ, 2 लोक एकाच परिस्थितीत असतात, दोघांनाही जॉब मिळत नाही. पहिला माणूस म्हणतो माझं नशीबच खराब आहे, दुसरा म्हणतो ठीक आहे, अजून प्रयत्न करतो. दोघांची परिस्थिती सारखी पण विचार वेगळे, आणि काही महिन्यानंतर दुसरा माणूस पुढे जातो. का? कारण त्याने परिस्थितीपेक्षा स्वतःच्या माइंडसेटवर विश्वास ठेवला. लेखक म्हणतात, मन म्हणजे एक बाग आहे, तुम्ही त्यात रोज जे विचार पेरता तसंच आयुष्य उगवतं. जर रोज भीती, राग, शंका पेरली तर ताण वाढेल, पण जर आत्मविश्वास, आशा आणि सकारात्मकता पेरली तर आयुष्य फुलायला सुरुवात होईल. पार्ट 2. आत्मविश्वासाची ताकद. या पुस्तकाचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे सेल्फ कॉन्फिडन्स. लेखक म्हणतात, बिलीव्ह इन युअर सेल्फ, कारण जग तुमच्यावर विश्वास ठेवण्यापूर्वी तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आपल्यातील खूप लोक टॅलेंटमुळे नाही तर सेल्फ डाऊटमुळे मागे राहतात. किती वेळा आपण स्वतःलाच म्हणतो, हे माझ्याकडून होणार नाही, मी इतरांसारखा स्मार्ट नाही, लोक काय म्हणतील, आणि हळूहळू आपलं मन त्या गोष्टीवर विश्वास ठेवायला लागतं. लेखक सांगतात, आपण जे सतत विचार करतो तेच आपण बनायला लागतो. जर एखादा विद्यार्थी सतत म्हणत राहिला मला गणित जमत नाही तर त्याचा मेंदूही प्रयत्न कमी करतो. पण जर तो म्हणाला आत्ता मला अवघड वाटतंय पण मी शिकू शकतो, तर त्याचा माइंडसेट बदलायला सुरुवात होते. आत्मविश्वास म्हणजे भीती नसणं नाही तर भीती असूनही पुढे जाणं. हे खूप सुंदर आहे, कारण करेज म्हणजे फिअरचा ॲब्सेन्स नाही तर फिअर असून ॲक्शन घेणं. पार्ट 3. निगेटिव्ह थिंकिंग कसं आयुष्य खराब करतं. लेखक सांगतात, आपल्या आयुष्यातील मोठ्या समस्या बाहेरून कमी आणि आपल्या मनातून जास्त तयार होतात. उदाहरणार्थ, एक छोटासा प्रॉब्लेम येतो पण आपण त्याबद्दल इतका विचार करतो की तो प्रॉब्लेम डोंगरासारखा वाटायला लागतो. मन सतत वर्स्ट केस सिनारिओ तयार करतात. जर मी फेल झालो तर, जर लोकांनी रिजेक्ट केलं तर, जर सगळं बिघडलं तर. आणि मजेशीर गोष्ट म्हणजे यातील 90% गोष्टी कधीच कळत नाही. निगेटिव्ह थिंकिंग म्हणजे मनात सतत काळा धूर जमा होणं. तो धूर कॉन्फिडन्स कमी करतो, एनर्जी कमी करतो आणि माणसाला मेंटली थकवतो. लेखक एक टेक्निक सांगतात, जेव्हा निगेटिव्ह थॉट्स येईल तेव्हा लगेच पॉझिटिव्ह थॉट्सने रिप्लेस करा. उदाहरण, मी हरलो तर बदला, मी शिकलो तर, मी पुरेसा चांगला नाही बदला, मी रोज इम्प्रूव्ह होत आहे. हे सुरुवातीला आर्टिफिशियल वाटेल पण हळूहळू मनाची सवय बदलते. पार्ट 4. रोजच्या छोट्या सवयींची ताकद. लेखक सांगतात, मोठं आयुष्य बदलण्यासाठी मोठ्या गोष्टींची गरज नसते. स्मॉल डेली हॅबिट्स क्रिएट बिग चेंजेस. उदाहरणार्थ,
दररोज सकाळी उठल्यावर पहिला विचार काय असतो? आज पुन्हा तेच काम, की आज काहीतरी चांगलं होऊ शकतं. हा छोटासा फरक संपूर्ण दिवसाची एनर्जी बदलतो. लेखक काही पॉवरफुल हॅबिट्स सांगतात. 1. ग्रॅटिट्यूड. रोज 5 गोष्टींसाठी धन्यवाद द्या, कारण ज्याच्याकडे जे आहे त्याची कदर नाही, त्याला मिळालेलंही कमी वाटतं. 2. पॉझिटिव्ह पीपल. तुम्ही ज्या लोकांसोबत राहता तसंच तुमचं मन बनतं. निगेटिव्ह लोक सतत प्रॉब्लेम दाखवतात, पॉझिटिव्ह लोक पॉसिबिलिटीज दाखवतात. 3. पॉझिटिव्ह वर्ड. शब्दांमध्ये पॉवर असते. मी थकलो ऐवजी मी थोडा रेस्ट घेऊन पुन्हा सुरू करेन. हे छोटंसं वाटतं, पण मेंदू ऐकत असतो. पार्ट 5. विश्वास आणि प्रार्थनेची शक्ती. या पुस्तकात फेथबद्दल खूप बोललं आहे. फेथ म्हणजे फक्त रिलिजन नाही. फेथ म्हणजे अंधारातही आशा ठेवणं. जेव्हा सगळं चुकीचं चाललेलं असतं तेव्हा स्वतःला सांगणं, ही परिस्थिती कायमची नाही. लेखक सांगतात, प्रार्थना मन शांत करते, कारण प्रेयर म्हणजे भीतीतून विश्वासाकडे जाण्याचा मार्ग. कधीकधी प्रॉब्लेम लगेच सॉल्व्ह होत नाही, पण मन मजबूत होतं आणि स्ट्रॉंग माइंड मोठ्या प्रॉब्लेम पण हँडल करू शकतं. पार्ट 6. फिअरवर विजय कसा मिळवायचा. फिअर ही प्रत्येक माणसाच्या आयुष्यातली सर्वात मोठी इनविजिबल वॉल आहे. लोक अपयशामुळे कमी थांबत नाहीत, तर अपयशाच्या भीतीमुळे जास्त थांबतात. लेखक सांगतात, फिअरला फेस करा, कारण आपण ज्या गोष्टीपासून पडतो ती गोष्ट मनात अजून मोठी होत जाते. जर पब्लिक स्पीकिंगची भीती असेल तर छोट्या ग्रुपसमोर बोलायला सुरुवात करा. जर रिजेक्शनची भीती असेल तर छोट्या रिस्क घ्या. कॉन्फिडन्स ॲक्शनमधून येतो, थिंकिंगमधून नाही. हे लक्षात ठेवा. तुम्हाला पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट व्हायची गरज नाही. तुम्हाला फक्त सुरू करायचं आहे. पार्ट 7. आयुष्य बदलणारा मुख्य संदेश. या पुस्तकाचा सार एका वाक्यात सांगायचा झाला तर, चेंज युअर थॉट्स अँड यू चेंज युअर वर्ल्ड. तुमचं आयुष्य बाहेरून कमी आणि आतून जास्त तयार होतं. जर मनात सतत आशा असेल तर माणूस कठीण परिस्थितीही उभा राहतो. पण जर मन आधीच हार मानत असेल तर छोटी अडचणही मोठी वाटते. पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे मॅजिक नाही, पण ती अशी मानसिक ताकद आहे जी माणसाला हार मानू देत नाही. मित्रांनो, द पॉवर ऑफ पॉझिटिव्ह थिंकिंग हे पुस्तक आपल्याला शिकवतं, आपल्या विचारांमध्ये प्रचंड शक्ती असते. तुम्ही स्वतःशी कसं बोलता, स्वतःबद्दल काय विचार करता आणि अडचणीकडे कसा पाहता, यावर फुल तुमचं फ्युचर अवलंबून असतं. आजपासून एक छोटा बदल करा. निगेटिव्ह थॉट्स येतील, पण त्यांच्यावर विश्वास ठेवणं थांबवा. स्वतःला रोज सांगा, मी सक्षम आहे, मी शिकू शकतो, मी पुन्हा उभा राहू शकतो. कारण कधीकधी आयुष्य बदलण्यासाठी फक्त एक पॉझिटिव्ह थॉट पुरेसा असतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा या व्हिडिओमधील कोणती गोष्ट तुम्हाला सर्वात जास्त आवडली. तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा आणि पॉझिटिव्ह रहा. जय महाराष्ट्र.